नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण इंटरनल लिक्विडिटी स्वीप ही स्ट्रॅटजी एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत डिस्कस करत आलेलो आहोत. यामध्ये आपण आता सप्टेंबर महिन्यापर्यंत आलेलो आहोत. बाकीच्या सगळ्या महिन्यांचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. प्रत्येक महिन्यात ऑन एन ॲव्हरेज आपण 50%च्या पेक्षा जास्त प्रॉफिटमध्ये आहोत. ॲव्हरेज बोललो आहे मी. आणि आता सप्टेंबर महिन्यातसुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला रिझल्ट्स बघायला भेटतील. हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा व्हिडिओ बनवतोय. आपण एकदा डायरेक्ट रिझल्ट्स काय असतील प्रत्येक ट्रेड आपण चेक करायला सुरू करू. ओके, या ठिकाणी आपला सेल असता आपला 16 पिपच्या आसपास एस एल होता. मी कन्सिडर करताना 20 पिप करतो प्लस 10 पिप म्हणजे 30 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर करतो, कारण आपण 10 पिपचा एस एल बफर करून लावतो. ओके, या ठिकाणी बाय पेंडिंग असावा, कारण पुन्हा मार्केट एकसारखं वरती गेलेलं आहे. सो हे सगळे बायज आपल्याला पेंडिंग बघायला भेटतील आणि जे नंतर आपल्या या स्ट्रॅटेजीमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट्स देणार आहेत. ओके, या ठिकाणी सुद्धा लिक्विडिटी स्वीप होती का एकदा चेक करू. ओके, किरकोळमध्ये का होईना या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप होती. एस एल आपला कितीचा होता, हार्डली या ठिकाणी मी 10 पिपच्या आसपास कन्सिडर करतो. ओके, 10 पिप्स. बायचा काय विषय एकदा चेक करू. ओके, सेम पुन्हा या ठिकाणी आपल्याला एस एल हिट झालेला बघायला भेटेल. या ठिकाणी आपला बाय असता. नॉर्मल एस एल आपल्याला 30 पिपचा असता. मी 10 पिप बफर करून लावतोय. सो 40 पिपच्या आसपास एस एल हिट. 23 सप्टेंबरला आपल्याला 2 एस एल हिट बघायला मिळतात. ओके, जाऊ आपण 24 सप्टेंबरला. या ठिकाणी डायरेक्ट कॅन्डलची क्लोजिंग आहे, सो प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी पुन्हा स्वीप होऊन स्टॉप लॉस हिट झालेला आहे. नॉर्मल स्टॉप लॉस आपला 30 पिपचा होता. मी या ठिकाणी 40 पिपच्या आसपास कन्सिडर करतोय. 40 पिप्स. ओके, जाऊ आपण 25 सप्टेंबरला. अगेन या ठिकाणी डायरेक्ट क्लोजिंग, या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट क्लोजिंग. सो 25 सप्टेंबरला नो ट्रेड. जाऊ आपण 26 सप्टेंबरला. सिंपल या ठिकाणी आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते. या ठिकाणी आपला सेल असता. आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. सो 26 सप्टेंबरला 100 पिप्स टिप्पी डन. ओके, बाईंगचा काय सीन आहे एकदा चेक करूया. हा सुद्धा बाय पेंडिंग असेल. पुढे जाऊन हा सुद्धा तुम्हाला वर्क झालेला बघायला भेटेल. सो 29 सप्टेंबरला काय झालंय, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप होऊन आपला स्टॉप लॉस उडलाय. काय पहिलं टार्गेट डन झालं, आपण एकदा चेक करूया. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आपला टार्गेट या ठिकाणी डन झालेला आहे. तुम्हाला एकदम झूम करून त्यासाठी दाखवले की बाबा आपलं या ठिकाणी टार्गेट डन झालेलं आहे. पण स्प्रेड नावाचा एक प्रकार असतो. त्या स्प्रेडमुळं आपल्याला हे टार्गेट डन न होता स्टॉप लॉस हिट झालेला असणार आहे. सो फेअरली आणि फ्रँकली जो आहे तो आपला स्टॉप लॉस घ्यायचा आहे. 50 पिपच्या आसपास मी ते स्टॉप लॉस कन्सिडर करतो. ओके, कारण तसं पण आपल्याला तो स्प्रेडमुळं स्टॉप लॉस हिट झाला असता. सो आपल्याला इथे ट्रेडिंग व्ह्यूला समोर दिसून काही उपयोग नाही आहे. ज्या रियालिटीमध्ये ती
असतं तर आपण 100% कन्सिडर केलं असतं. जर होणारच नाही तर कन्सिडर करून काय उपयोग नाही आहे. सो सप्टेंबर महिन्यात शेवटचा दिवस प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे आपण चेक करूया. लिक्विडिटी स्वीप तर झालेली आहे, पण त्याच्यानंतर मार्केट वरती गेलेलं आहे. किती वरती गेलं आहे, आपला स्टॉप लॉस उडवण्या एवढं वरती गेले का आपण एकदा चेक करूया आरामात. ओके, या ठिकाणी सेल असता आपला अगेन 40 पिपच्या आसपास एस एल प्लस 10 पिपचा बफर, आणि आपल्याला इथे 40 या ठिकाणी काय डायरेक्ट कॅन्डलची क्लोजिंग असल्यामुळं आपल्याला ओके 40 प्लस 10 50 पिपच्या आसपास इथं आपण इथं सुद्धा एस एल कन्सिडर करूया. ओके, सो शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी आपले एस एल उडले, पण त्याचा कितपत आपल्या रिझल्टवर इम्पॅक्ट होतो आपण एकदा चेक करूया. ओके, टोटल ट्रेड्स 4 5 6 7, TP डन ओनली 1, एल हिट 6. सो ऑल ओव्हर आपण लॉसमध्ये असणार आहे. कितीचे आपण चेक करू. -30 -10 -40 -40 प्लस 100 -50 -50. ओके, टोटल आपण 120 पिपच्या आसपास लॉसमध्ये आहे. सो जर्नल मेंटेन करू आपण आणि ऑल ओव्हर यामधून काय कन्क्लुजन काढायचं आपण एकदा चेक करूया. ओके, सप्टेंबर 4th वीक आपण 120 पिप्सच्या लॉसमध्ये आहे. ओके, आता बघा या ठिकाणी सप्टेंबरमध्ये आपण पहिल्या आठवड्यात 10 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, दुसऱ्या आठवड्यात 110 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, तिसऱ्या आठवड्यात 250 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो आणि चौथ्या आठवड्यात 120 पिपच्या लॉसमध्ये होतो. सो ऑल ओव्हर आपण 250 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आहोत. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. एखादी स्ट्रॅटेजी आपल्याला कन्सिस्टंटली 6 महिने प्रॉफिट देणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेला मार्केटमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल प्रॉफिटेबल आणि लॉस मेकिंग स्ट्रॅटेजीज ज्यावेळेला तुम्हाला कळायला लागतील त्यावेळेला तुम्हाला याची अहमियत कळेल की बाबा एखादी स्ट्रॅटेजी जर तुम्हाला कन्सिस्टंटली एवढे दिवस एवढे महिने प्रॉफिट देत असेल तर खरोखर त्या स्ट्रॅटेजीमध्ये दम आहे. ओके, सो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे 3 महिने पुढचे आपण Q4 म्हणतो, ज्यामध्ये लिक्विडिटी कमी असते. तर लिक्विडिटी कमी असताना मार्केट कुठल्या पद्धतीने बिहेव करतं या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. जर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट्स कमी आले तर त्या ठिकाणी आपण काय डिसिजन्स घेणार आहे या सगळ्या गोष्टी अपकमिंग व्हिडिओजमधून तुम्हाला कळतीलच. भेटू आपण पुढच्या महिन्यामध्ये काय नेमकं होतंय या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच. जर तुम्हाला एक्सटर्नल लिक्विडिटीचे व्हिडिओज किंवा स्ट्रॅटेजी समजून घ्यायची असेल किंवा मॉर्निंगची स्ट्रॅटेजी आहे ती समजून घ्यायची असेल तर आपल्या याच चॅनलवरती ज्याचे सुद्धा रिझल्ट्स आपण पोस्ट केलेले आहेत जाऊन एकदा तुम्ही चेक करू शकता. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.